बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज जालन्यामध्ये जन आक्रोश मोर्चा काढला जाईल। मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने या जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। भाजपचे आमदार सुरेश धस, मनोज जरांगे यांच्यासह स्वर्गीय संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख हे सुद्धा आजच्या या जालन्यामधल्या मोर्चामध्ये सहभागी होतील। सकाळी 11 वाजता मोतीबाग इथल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या इथून या मोर्चाला सुरुवात होईल। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी रवी मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, कसं नेमकं या मोर्चाचं स्वरूप असणार आहे? तुम्ही नेमके कुठे आहात आणि कोण कोण सहभागी होईल या मोर्चामध्ये? जालन्यातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौकातून हा मोर्चा सकाळी 11 वाजता या ठिकाणून निघणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चांबड चौफुली म्हणून एक भाग आहे, त्या ठिकाणी या मोर्चाचा समारोप होईल। अर्थात त्या ठिकाणी सभा देखील होणार आहे। या सभेला गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की भाजपचे आमदार सुरेश धस हे मार्गदर्शन करताना दिसत आहेत, ते देखील या ठिकाणी येणार आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे असतील आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देखील असेल। गेल्या काही दिवसापासून ज्या मागण्यांसाठी हे मोर्चा निघत आहे, खरं तर आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी यासह इतर सहआरोपींची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल व्हावा, यासह देशमुख कुटुंबियांना आर्थिक मदत शासनाने द्यावी अशा प्रकारच्या आणि या आणखी जे पोलीस अधिकारी आहेत या सगळ्या घटनेमध्ये संबंधित जबाबदार किंवा दोषी आहेत त्यांच्यावरती बडतर्फीची कारवाई करावी अशा प्रकारच्या मागण्यांचं जालन्यातील मोर्चाचं स्वरूप आहे। आणि म्हणजे 11 वाजता या ठिकाणाहून मोर्चाला सुरुवात होईल आणि मनोज जरांगे पाटील देखील या ठिकाणी येणार आहेत। वैभवी देशमुखच्या हस्ते जिल्हा प्रशासनाला आपल्या मागण्यांचं निवेदन देखील देण्यात येणार आहे। आपण बघतोय ज्या चौकातून या मोर्चाला 11 वाजता सुरुवात होईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असलेल्या ठिकाणी एक व्यासपीठ उभारण्यात आले आणि त्या ठिकाणी या सभेचा समारोप होईल। अर्थात आपण पाहतोय की गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातलं वातावरण मस्साजोगच्या या घटनेनंतर ढवळून निघालेलं आहे, काही राजकीय आरोप देखील त्या ठिकाणी होताना दिसत आहे। त्या अनुषंगाने आता या ठिकाणी क्रांती मोर्चाच्या वतीनं जेवढी आंदोलक या ठिकाणी जमा होतील त्यांची सर्वांची मागणी हीच आहे जी की मी अगोदर सांगितलेली आहे, त्या अनुषंगाने हा मोर्चा या ठिकाणी होणार आहे। अगदी रवी, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।